प्रतीस पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावरती आज भाविक भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। मात्र त्यापैकी एक वारकरी आणि त्याचबरोबर जे वासुदेव असतात प्रत्येक गावामध्ये जाऊन एक आगळी वेगळी त्यांची वेशभूषा आहे ते त्यांनी संपादन करण्याचं काम आणि जोपासण्याचं काम केलेलं आहे। आज गडावरती आलेले मी त्यांच्यासोबत बातचीत करणार आहे। काय सांगाल, कुठून आले बाबा तुम्ही? बीडून आलो आम्ही, भैरवाडी। काय परंपरा जोपासताय? अनेक दिवसाची परंपरा आहे तुमची, आणखी तुम्ही कायम ठेवलेली आहे? कायम ठेवलेली। आज आषाढी वारी आहे, आषाढी वारी एकादशी दर्शन वगैरे झालं तुमचं? दर्शन झालं ना सकाळी। आमच्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी एक अभंग किंवा गवळण म्हणून दाखवा ना। म्हणू की नको धरू रे अभिमान प्राण्याम, घेई मुखानी नाम। नको धरू रे अभिमान प्राण्या, घेई मुखानी नाम। धन द्रव्ये धन संपदा, धन द्रव्ये धन संपदा। आहे पापाची खान प्राण्या, घेई मुखानी नाम। नको धरू रे अभिमान प्राण्या, घेई मुखानी नाम। कमवून सारे वाया गेले, कमवून सारे वाया गेले। गणगूत सारे बैमान झाले, तरी हातानी दान प्राण्या, घेई मुखानी नाम। नको धरू रे अभिमान प्राण्या, घेई मुखानी नाम। वर्षाची परंपरा आहे, वारी करताय, किती वर्षाची परंपरा आहे, किती पिढी आहे तुमची? आता माझी पिढी जवळजवळ 6वी म्हणायचं। हे चालत आलं वासुदेवाचं त्याला, आणि इथून पुढे बी आम्ही आहे तोपर्यंत चालत राहणारच आहे। दररोज वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये असतात, आज वारकरी संप्रदाय म्हणून गडावरती आलेला आहात, कसा आनंद वाटतोय? काय तुम्ही आज इथं अनुभवलंय? आनंद आहे ना, भगवंताचा आज म्हणजे एकादशीचा दिवस आहे, त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय सगळे लोक आलेले आहेत, आणि त्यामध्ये वासुदेव सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये मोडतात वासुदेव सुद्धा असे। काय कुठले तुम्ही? परळ वैजनाथ, गाव मिरोट मांडवा। खूप लांब आले इकडे? हा भाई, वारीसाठी मला येतो, दरवर्षी येतो। परंपरा आहे, दरवर्षी येतो वारी। तुम्ही देत आहे? हो। काय आज दररोज वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये असतात, मात्र आज वारकऱ्याच्या वेशभूषेमध्ये आहेत। धाकटी पंढरी म्हणून गडाला संबोधलं जातं, तुम्ही इथं आलेला आहात, काय आनंद आहे नेमकी? हे वारकऱ्याचा सगळा आनंदाचं नाही, धाकटे पंढरमध्ये पंढरपूर सारखंच नाही तर ते मोठं पंढरपूर, हे धाकटं पंढरपूर। त्या परंपरा दरवर्षी वारीला मी येतो, दरवर्षी येतो, इथं दरवर्षी येतो असतो। नक्कीच प्रतीस पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं नारायणगडावरती आज दररोज वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये असतात, मात्र आज गडावरती येऊन आनंद झालेला आहे। तिकडं पंढरपुरामध्ये देखील वारकरी दर्शन घेतात, मात्र ज्यांचं तिकडे जाणं होत नाही, ते शक्य नाही, ते इथे येऊन वारकरी दर्शन घेताना पाहायला मिळतात। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, नारायणगड, बीड। खरे 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 या माऊली, खरे खरे खरे। बेनला चाललंय।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.